ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यामध्ये जे विद्यार्थी डॉक्युमेंट्स अपलोड करतायत त्यांच्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी जात आहेत डॉक्युमेंट्स बनवण्यामध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण डेमो डॉक्युमेंट्स बघणार आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स बनवू शकता सेतूमधून किंवा नोटरी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अपलोड करताना तुम्हाला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट टाका, त्यानंतर बघू शकता इन्कम सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट्स तुमचे रेग्युलर आहे। तर यामध्ये कोणाला कुठेही अडचण येणार नाही। जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट सर्टिफिकेट, प्रोफेशनल कोर्स आहे, व्हॅलिडिटी कंपल्सरी असणार आहे, महाराष्ट्र रहिवासी डोमेसाइल सर्टिफिकेट संपूर्ण विद्यार्थ्यांकडे आहे, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, जे तुम्ही आता 12वी सोडलेली असेल किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला तिथून ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी मिळालेली आहे तर ती टीसी तुम्हाला लागणार आहे। बोनाफाईड किंवा तुम्ही प्रवेशाची पावती, विद्यार्थ्यांकडे जर बोनाफाईड असेल तर बोनाफाईड चालेल किंवा तुम्ही पैसे जे भरलेले असेल तुम्हाला फी रिसिप्ट मिळाली असेल ती तुम्ही अपलोड करा। अंतर लागू असल्यास अंतर प्रमाणपत्र म्हणजे गॅप सर्टिफिकेट, जर तुमची गॅप असेल तरच तुम्हाला अपलोड करावं लागेल, अन्यथा तुम्हाला अपलोड करायची गरज नाही आहे गॅप सर्टिफिकेट। त्यानंतर बघू शकता CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर म्हटलेलं आहे, तर हे सर्टिफिकेट तुम्ही कॉलेजला सुद्धा मागू शकता किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही गेले त्यांना जरी तुम्ही म्हटलं की मला लास्ट इयरचं माझं CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर पाहिजे तर ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देत आहेत आणि त्याच्यावरती तुमचे पर्सेंटेज नमूद केलेले राहणार आहे, बस बाकी काहीही राहत नाही आहे। तुम्ही कॉलेजकडून सुद्धा घेऊ शकता, जर कॉलेज तुम्हाला देत असेल तर तुम्ही कॉलेजला रिक्वेस्ट करा, ते तुम्हाला पर्सेंटेजचे कन्व्हर्टर सर्टिफिकेट देत आहेत। त्यानंतर बघू शकता तुम्हाला लागणार आहे नोटराईज ॲफिडेविट म्हणजे कशाचं, रेंटचं, तर हे तुम्हाला डेमो आपण आता जस्ट याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यानंतर बघू शकता डिक्लेरेशन पाहिजे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही आहे, याबद्दलचं सुद्धा तुम्हाला डेमो डॉक्युमेंट मिळणार आहे। अटेंडन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे असेल याचेसुद्धा तुम्हाला डेमो सर्टिफिकेट मिळणार आहे। हॉस्टेलचे ओनर म्हणजे जिथे तुम्ही रेंटनी राहत आहे त्यांच्याकडून इलेक्ट्रिसिटी बिल घेऊन घ्या आणि इथे अपलोड करून टाका। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला रेंट रिसिप्ट, तर रेंट रिसिप्टचं सुद्धा तुम्हाला एक डेमो फाईल आपण दाखवून देऊ। त्यानंतर ॲफिडेविट लागणार आहे तुम्ही की इथे तुम्ही लोकल नाही आहे आणि कोणतेही म्हणजे तुम्ही लोकल नाही आहे आणि रेंटनी राहत आहे अशा प्रकारे। तर यामधले आपण काही डॉक्युमेंट्स आता डिस्कस करणार आहे। बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला असा 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागेल। स्टॅम्प घेतल्यानंतर यावर करावं लागेल तुम्हाला भाडे करारनामा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट। तर अशा प्रकारे तुम्हाला नोटरी करून घ्यायची आहे, जेही तुमच्या आजूबाजूला वकील असेल किंवा कोर्ट असेल तर त्यांच्यामार्फत तुम्ही करू शकता किंवा कोणी प्रायव्हेट जर कोणी नोटरी करून देत असेल तुमच्या एरियामध्ये सर्च करा, त्यांच्याकडून ही नोटरी करून घ्या। अशा प्रकारे तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प, यावरती संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला नोट करून घ्यायची आहे, ॲड्रेस वगैरे संपूर्ण, घरमालकाचे इथे नाव व त्यांचं जे व्यवसाय वगैरे त्यांचा ॲड्रेस, त्यानंतर भाडेकरूमध्ये आपण येणार विद्यार्थी, त्यांचं शिक्षण बघू शकता इथे शिक्षण, वय वगैरे यांचा ॲड्रेस आणि तुमचा ॲड्रेस जिथे तुम्ही तुमच्या गावाकडचा, यामध्ये संपूर्ण माहिती अशा प्रकारे। हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला जिथून तुम्ही टाईप करून घेणार भाडे करारनामा त्यांच्याकडे उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला सांगावं लागेल घरमालकाचे नाव, तुमचे नाव, ॲड्रेस वगैरे अशा प्रकारे। आणि यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही कोणत्या कॉलेजला राहत आहे, कुठून आलेले आहे आणि यांच्याकडे राहत आहे, किती तारखेपासून राहत आहे, घराचे भाडे किती देत आहे तुम्ही, त्यानंतर मेसचे भाडे किती देत आहे, अशा प्रकारे एकूण तुम्ही किती रुपये पेड करताय। त्यानंतर यामध्ये संपूर्ण कोणत्या कॉलेजला आहे तुम्ही, कोणत्या इयरला आहे, बीटेकला आहे, कोणता इयर आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, ब्रँच कोणती आहे, अशा प्रकारे यामध्ये। आणि इथे तुम्हाला स्कॉलरशिपचं नाव येणार, यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्तासाठी हा डेमो फाईल आहे, तर तुम्ही याच प्रकारे बनवू शकता। इथे तुमच्या स्कॉलरशिपचं नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अशा प्रकारे तुम्ही नमूद करू शकता। त्यानंतर बघू शकता इथे साक्षीदारचे 2 नावं आहे, इथे तुमचे जेही मित्रमैत्रिणी असेल त्यांची जरी साईन घेतली तुम्ही तरी चालून जाईल। घरमालकाची सिग्नेचर, भाडेकरू म्हणजे आपण, आपली सिग्नेचर, हे सत्यापन हे नेहमी असतेच या डिक्लेरेशनमध्ये। त्यानंतर घरमालकाची सिग्नेचर, भाडेकरू आणि नोटरीमध्ये अशा प्रकारे संपूर्ण हे जे फॉर्मॅट आहे नोटरीचा, या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाणार। तर या फाईलनुसार तुम्ही तुमची नोटरी फाईल बनवून घ्या रेंट ॲग्रीमेंटची। त्यानंतर बघू शकता त्यामध्ये एक डिक्लेरेशन सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही अशा प्रकारे। तर यामध्ये अशा प्रकारे तुम्ही कंबाईनसुद्धा बनवू शकता आणि वेगळंसुद्धा बनवू शकता। तर बघा हे साध्या पेपरवर बनवलेलं आहे ॲफिडेविट, कारण याला नोटरी नको आहे। अशा प्रकारे तुम्ही तिकीट लावू शकता 5 रुपये ते 20 रुपयापर्यंत। यामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स बनवलेले आहे आणि सेम फॉर्मॅट असणार आहे तुमचासुद्धा। तर यामध्ये बघू शकता तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे शपथ प्रमाणपत्र, जे लास्टमध्ये डॉक्युमेंट सांगितले आहे तुम्हाला, बघू शकता। एक मिनिट आपण ते सुद्धा बघून घेऊ।
बघू शकता यामध्ये काही एक डॉक्युमेंट्स काय डिक्लेरेशन पाहिजे आहे, ॲफिडेविट नॉट स्टेइंग इन एनी गव्हर्नमेंट हॉस्टेल, म्हणजे तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहाला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही, हे एक ॲफिडेविट लक्षात असू द्या, हे एक ॲफिडेविट. आणि त्यानंतर एक सांगितलेलं आहे की शेवटचं की विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नाही आहे, म्हणजे लोकल ॲड्रेसवर राहत नाही, म्हणजे स्थानिक रहिवासी राहत नाही आहे आणि भाड्याने राहत आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या हे 2 नंबरचं आपण याला कंबाईन कसं करू शकतो. विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नाही आहे व कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेशित नाही आहे आणि विद्यार्थी हा भाड्याने राहत आहे. अशा प्रकारे तुम्ही एकच ॲफिडेविट या 2 याच्यामध्ये ॲफिडेविट म्हणजे अपलोड करू शकता. जर यामध्ये जर रीड केलं तर, कारण परत डॉक्युमेंट बनवायची गरज नाही, एका डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही 3 पॉईंट्स लिहू शकता आणि ते इथे अपलोड करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही ॲफिडेविट घेतलं इथे विषयमध्ये लिहू शकता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 या योजनेसाठी लाभ मिळण्याकरिता विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे व कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, अशा प्रकारे तुम्ही दोन्ही ऑप्शन एकामध्ये लिहू शकता. त्यानंतर असं म्हणू शकता की आणि विद्यार्थी हा भाड्याने राहत आहे, अशा प्रकारे तुम्ही कंबाईनसुद्धा बनवू शकता. किंवा जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही एक बनवा की जसं म्हटलं आहे त्यामध्ये की विद्यार्थी हा गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही, जे आपण वर बघितलं होतं. आणि सर्वात शेवटी होतं की विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नाही आहे, म्हणजे लोकल नाही आहे आणि भाड्याने राहत आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 वेगळे बनवा. तर बघू शकता एकदा परत तुम्हाला सांगतोय. पहिल्या याच्यामध्ये लिहा की विद्यार्थी हा कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही, हे एक झालं आहे. 2 नंबरला लिहा विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नाही आणि विद्यार्थी हा भाड्याने राहत आहे. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बनवू शकता त्या 2 पॉईंटनुसार. अशा प्रकारे तुम्ही बनवून घ्या. त्यानंतर लागणार तुम्हाला प्रेझेंटी सर्टिफिकेट. तर बघू शकता हा सुद्धा फॉर्मॅट आपला लास्ट इयरचा आहे. हा फॉर्मॅट आम्ही स्वाधार योजनेला यूज केला होता मागच्या वर्षी. बघू शकता कॉलेज अटेंडन्स सर्टिफिकेट म्हटलेलं आहे यामध्ये. अशा प्रकारे हा फॉर्मॅट आहे. तुम्ही याचा फोटोसुद्धा काढू शकता इथून यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही इथे 25-26 येणार, कारण की हे या वर्षासाठी पाहिजे आहे. अशा प्रकारे संपूर्ण इथे तुमचं नाव येणार आहे. त्यानंतर स्टुडंट इन्स्टिट्यूटचं नाव येणार आहे. स्टडिंग इन म्हणजे BTech वगैरे, BE फर्स्ट इयर वगैरे. त्यानंतर ही इज हॅव्हिंग अटेंडन्स, इथं अटेंडन्स किती पर्सेंटेज आहे, 80 आहे, 70 आहे, कारण आपल्याला 75 सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. इथे स्वाधार योजना लिहिलेलं आहे, तर इथे तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचं इथं नमूद करा. अशा प्रकारे तुम्ही भरून घ्या. त्यानंतर इथे बघू शकता आणि त्यानंतर इथं थँक्यूचं हे ऑप्शन लिहिलं आहे आणि इथे तुम्हाला कॉलेजवाले स्टॅम्प मारून देतील आणि त्यांची सिग्नेचर करतील. अशा प्रकारे तुम्ही नॉर्मल पेपरवर सुद्धा आणू शकता किंवा कॉलेजला तुम्ही या प्रकारे दाखवू द्या डेमोमध्ये की अशा प्रकारे सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर ते तुम्हाला दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लागणार आहे तुम्हाला एक डॉक्युमेंट म्हणजे रेंट रिसिप्ट. तर तुम्ही एका साध्या पेजवर सुद्धा लिहू शकता की रेंट रिसिप्ट म्हणून, की म्हणजे भाडे दिलेल्याची पावती म्हणून. आणि त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये नाव वगैरे लिहून तुम्ही ते एक पेजसुद्धा त्यामध्ये अपलोड करू शकता. घरमालकाची सिग्नेचर त्यावरती घेऊन घ्या. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स बनवू शकता. तर यामध्ये कुणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि बाकी संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण आता डिस्कस केलेले आहे. या प्रकारे तुम्ही जर एखाद्या आजूबाजूला सेतू असेल आणि त्यांना जरी तुम्ही याबद्दलची थोडी माहिती दिली तर ते सुद्धा तुम्हाला या रिलेटेड डॉक्युमेंट्स बनवून देऊ शकतात. तुम्ही जर त्यांना सांगितलं की अशा प्रकारे हा पॉईंट्स आहे, लागेल तर डॉक्युमेंट लिस्टचं जे पेज आहे, हे जे पेज आहे हे पेज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. हे पेज तुम्ही सेतूवाल्यांना दाखवा आणि त्यांना सांगा की अशा प्रकारे यामध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे आहे आणि आपण जे आता डिस्कस केलेलं आहे याबद्दलची सुद्धा माहिती त्यांना शेअर करा आणि ते तुम्हाला डॉक्युमेंट्स तशा प्रकारे बनवून देतील. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म सुरू आहे, भरा. फर्स्ट इयरवाले विद्यार्थ्यांनी हॉस्टेलचा फॉर्म भरा. हॉस्टेल नाही मिळालं तर तुमचा फॉर्म ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला कन्वर्ट करून देणार अशाबद्दलचं परिपत्रक आलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आपल्या वसतिगृहाला सबमिट करा. रिन्युअलवाले विद्यार्थी असेल तर ते फॉर्म भरून आपलं जेही ऑफिस आहे OBC डिपार्टमेंट समाज कल्याणला तिथे हार्ड कॉपी सबमिट करा. त्यांच्याकडून पोचपावती मिळत असेल तर पोचपावती घ्या आणि कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.